दमाने यांचं नार्को टेस्टचं आव्हान अजित पवारांनी स्वीकारलं, मात्र आरोप सिद्ध झाले नाहीत तर दमाने यांनी संन्यास घेऊन कायमचं घरी बसावं असा टोला अजितदादांनी लगावलाय। तर अजितदादांचं हे आव्हान दमाने यांनी देखील स्वीकारलंय। मला हे पूर्णपणे मान्य आहे, तुम्ही नार्को टेस्ट कधी करणार हे कळवा, निर्दोष ठरला तर मी पूर्णपणे घरी बसेन असा टोला दमानिया यांनी लगावलाय। अजित पवारांची जी कालची पत्रकार परिषद झाली त्याच्यात ज्या पद्धतीने ते बोलत होते, म्हणजे आतापर्यंत आपण बघितलंय की कार्यकर्त्यांवर चिडणारे किंवा विरोधी पक्षांना वाटेल तसं धमकवणारे जे अजित पवार होते, तर काल एवढं जर मोठं त्यांच्यावर ॲलिगेशन केलं गेलं तर त्यात ते कुठेतरी मला त्या पूर्ण पत्रकार परिषदेत ते गांगरल्यासारखे वाटत होते आणि कुठेतरी ते काहीतरी लपवतायत आणि त्यांचं चेहऱ्यावरनं सरळ सरळ कळत होतं की ते काहीतरी खोटं बोलतायत। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। म्हणूनच माझी मागणी आहे की त्यांची खरं तर त्यांचा फोन पण जप्त केला पाहिजे आणि त्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे। त्यामध्ये माझी नार्को टेस्टची तयारी आहे, पण मी नार्को टेस्टमध्ये क्लिअर निघालो तर तिनं परत कुठं तुमच्या पुढे यायचं नाही, गप्प घरी बसून संन्यास घ्यायचा आहे का ती तयारी? त्यांनी जे चॅलेंज दिलंय मला की मी संन्यास घ्यावा आणि गप्प घरात बसावं, तर माझा अजित पवारांना निरोप आहे की मी अगदी गप्प बसायला तयार आहे। अगदी म्हणजे राजकारणात तर मी नाहीच आहे, पण समाजकारणांना मी पूर्णपणे संन्यास घ्यायला तयार आहे जर तसं झालं तर। पण ते होणार नाही याची मला खात्री आहे, कारण अजित पवारांनी ती नार्को टेस्ट जरूर घ्यावी, लवकरात लवकर घ्यावी, उद्या घेणार असतील तर ती आज घ्यावी। आणि मी जर ते त्यातनं निष्पन्न झालं की ते दोषी नाहीत, तर जसं ते म्हणाले मी गप्प घरी बसायला आणि समाजकारणातनं संन्यास घ्यायला मी 1 मिनिटात तयार आहे आणि मी ते त्यांना लिहून द्यायला सुद्धा तयार आहे।